नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश शाक्य दारोड आहे. परमेश्वराची कृपा आहे, मध्यमुक्त आहे तुमच्यात आहे मित्रांनो. खरं सांगायचं तर मित्रांनो असं म्हटलं जातं की सगळी बौद्धिक कामं आहेत ना ती जेवणापूर्वी करावी. कारण मेंदूकडे रक्ताचा पुरवठा चाललेला असतो. जेवण केल्यानंतर उलटं होतं, रक्त पुरवठा पोटाकडे चालू असतो, त्यामुळे ही जरा काम कमी करते. आणि त्यात मी दारोडा असल्यामुळे जरा सांभाळून घ्याल. ती माकडाच्या हातात दारू तशी आता माझी अवस्था आहे. एक तर दारोड आहे, त्यात पुरवठा आणखीन पोटाकडे चालू असल्यामुळे मित्रांनो सांभाळून घ्यायला अशी अपेक्षा करतो. 7 घातक पापड भाऊंचा फोन आला 7 घातक पापाबद्दल. मित्रांनो पूर्वीपासूनच मला या विषयावर कुतूहल होतं. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये मित्रांनो मी ज्या वेळेला आलो, म्हणजे जी मागाशी माझा मद्यपान सांगितलं की संपूर्ण पराभव झालेला माझा कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, व्यक्तिगत स्तरावर सगळीकडे पराभव झाल्यानंतर मला पर्याय नव्हता सरेंडर शिवाय. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आलो, इथं आयडेंटिफिकेशन मिळालं. प्रमाणात दारू पिऊ शकत नाही, कायमची सोडू शकत नाही, अस्ताव्यस्त जीवन झाले. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मग दुसरी पायरी घेतली की मानसिक निरोगीपणा केवळ उच्च शक्ती मला, माझा देव मला परत मिळवून देईल. मित्रांनो मानसिक निरोगी असणं याचा अर्थ मी वेडा आहे असा होतो, आणि ती मान्य करायला जिगर लागतं. जे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर मान्य झालं की मी वेडा माणूस आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या पायरीचा निर्णय घ्यायचा होता. सगळ्यात पहिल्यांदा आधी मला मागाच्यानं थोडंसं बर्डन आहे. शिशिराज भाऊ बसलेत, त्यांची शेअरिंग ऐकून 4 वर्ष आज मी इथं माझ्या सोबत त्यांचं पण भरपूर योगदान आहे मित्रांनो. तर तिसऱ्या पायरीत मित्रांनो पैसा, प्रतिष्ठा आणि प्रणय याबद्दल बोललं गेलं. ज्या नैसर्गिक इच्छा आहेत आणि इच्छाने जीवन मला परमेश्वरावर अर्पण करायचं आहे असं सांगितलंय तिथं. तर एक म्हणजे 12 पायऱ्यामध्ये एक सुंदर म्हणजे असं एक उदाहरण मला ऐकायला मिळालं की एका फळीवर 3 बेडकं बसले आणि त्या 3 बेडकातल्या एका बेडकानं निर्णय घेतला की मी आता उडी मारणार. माझ्या स्पॉन्सरनं विचारलं त्यात आता किती बेडकं शिल्लक राहतील, तर मी म्हटलं 2 बेडकं शिल्लक राहतील. म्हटलं कसं काय? अहो म्हटलं तुम्ही म्हटलं 3 बसले, त्यातलं एकानं उडी मारली, 2 राहणार. अरे म्हटलं त्यानं निर्णय घेतलाय, ऍक्शन केलेलं नाही अजून. म्हणजे तिथं गेल्यानंतर ऍक्शनचा जो भाग आहे मित्रांनो, आणि ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. मागाशी जी चर्चा चाललेली उच्च शक्ती आणि माझ्यासारखा दारोडा स्वतःच्या अनुभवातनं शिकतो, तो इतरांच्या अनुभवातनं शिकत नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे मित्रांनो. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी चांगल्या मार्गानं, वाईट मार्गानं, चांगल्या हेतूनं अनेक प्रयत्न केले माझ्यासाठी, पण मला यश येत नव्हतं. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आता मी तुम्हाला मद्यपान नाही सांगणार मित्रांनो. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आलो, जाणीव झाली की हीच जागा माझ्यासाठी आहे. इथं जे बिग बुक मध्ये दिले की एक प्रश्न करतो नावागत की मला तुमच्यासारखं व्हायसाठी काय करावं लागेल, तर तो त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की आम्ही जे केलं ते करायसाठी तू कुठल्याही थराला जायला तयार असशील तर तू त्यातनं बाहेर येऊ शकतोस. मित्रांनो मग मी निर्णय घेतला, स्पॉन्सर घेतला, स्पॉन्सरवर चर्चा केली. पहिली पायरी झाली, दुसरी पायरी झाली, तिसरी पायरी झाली. पायऱ्या समजून घेण्याचं काम मित्रांनो चालू होतं. आणि 4थी 5वी पायरी झाल्यानंतर मला थोडासा म्हणजे माझ्या स्पॉन्सरनं मला अनुभव सांगितला की BMW ला फ्लॅश झालेला, त्याच्यासमोर अमुक मला काय मान्य नव्हती ही गोष्ट की BMW ना फ्लॅश झाला असेल किंवा काय. आता होला हो द्यायचं म्हणून म्हटलं ठीक आहे ओके. आणि मित्रांनो पण प्रामाणिकपणे मनापासून 100% मनापासून अगदी सगळा प्रोग्राम केला. 110 नावं निघाली होती त्याच्यामध्ये, रागाची, खुनशीची, भीतीची, लैंगिकतेची वगैरे, किंवा मी ज्यांच्या भावना दुखवल्या, ज्यांचं नुकसान केलं अशांची. आणि प्रॉपर माझं झाल्यानंतर मला स्पॉन्सरनं सांगितलं की तू ध्यान कर, घरात जा. आता तू जी आजपर्यंत माझ्याशी बोलला ते खरोखर चुकीचं काय बोललास का किंवा काही राहून गेले का, माझ्याशी तू चर्चा कर. मित्रांनो मी स्पॉन्सरवर म्हणजे गेलो, 15-20 मिनिटं ध्यानाला बसलो. आणि ध्यानाला बसल्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी माझ्यासारख्या दारोड्याला ना मित्रांनो एक हुकी येणं प्रकार असतो. हुकी म्हणजे मी 4 महिने सोबत राहिलो की मी नावं सांगायला सुरू केलेलं, माझं सासरं पण घेते, माझा देव माऊस भाऊ पण घेतो. तसं 4थी 5वी पायरी सुरू झाली की भाऊ मला घाई झालेली की नुकसान भरपाई करायला पण लगेच सुरू करतो. मग स्पॉन्सर म्हटलं अरे कशा पाहिजे एवढं? नाही म्हटलं माझं मन लय खातंय, आत्यात मी अस्वस्थ आहे, मला मिसेसला एक गोष्ट बोलायची. तर ते म्हणले काय बोलायचंय तुला? म्हटलं मी 70,000 रुपये लोकांचं देणं केले आणि त्या गोष्टीनं प्रचंड अस्वस्थ आहे. तुमच्याशी ज्या गोष्टी मी शेअर केल्या ते प्रामाणिक आहेत आणि मला आतनं आवाज येतोय की मला बोलायचं. ठीक आहे म्हटले बोल. मित्रांनो त्या दिवशी संध्याकाळी वसुबारस होती. दारू पित नाही. पूर्वी बरेचदा बायको काम सोडून घर सोडून माहेरी गेल्या. आता ह्या घटनेनं पण बायको माहेरी जाण्याची दाट शक्यता होती मित्रांनो. मी गेलो, चिठ्ठी घेतली, त्याच्यामध्ये आकडं लिहिलं होतं, नावं लिहिली होती, किती कुठं कुणाला पैसे दिलेला खर्च लिहिलं होतं. ती बायकोला सांगत होतो. मी जाऊन बसलो, दाराची कडी गाठली, बाहेर कोणी ऐकू नये म्हणून. पोराच्या हातात मोबाईल दिला, त्याला नादवलं दुसरीकडे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो गंमत झाली.
मी बायकोला म्हणत होतो बघ ही मी नावं लिहिलेली आहेत, मी लय जणांच्याकडे पैसे घेतले, धाडस होत नव्हतं मित्रांनो, कारण आता पीत नाही तरी सुद्धा माझी बायको मला सोडून जाईल ही मनामध्ये भीती होती, पण ती मला चल माझ्या मनातलं काढून टाकायची होती. बऱ्याच बांधवांच्या शेअरिंग मध्ये ऐकलं होतं की 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, नवं स्वातंत्र्य देतो, नवं सुख देतो, आणि कुठेतरी त्यासाठी वाटेल त्या थराला जायची माझी मनाची तयारी पण झालेली. ज्यावेळी मी 4थ्या पायऱ्या 5व्या पायरीत सांगितलं स्पॉन्सरला, गंमत अशी झाली, अर्धा पाऊण तास नुसती मी तिला चिठ्ठी दाखवत होतो की चिठ्ठी आहे आणि लय जणांचे पैसे दिले द्यायचं. घाबरलेलो पूर्ण मित्रांनो. बायको मला म्हटली असं का करताय, 1,00,000-1,15,00,000 रुपये असल्यागत. मला मित्रांनो हायचं वाटलं. त्याचं कारण एक होतं की माझे एवढे पैसे द्यायचे नव्हते. मग मी त्याला स्पष्टपणे म्हटलं बघ ह्या गोष्टीसाठी मी मारायला आत्महत्येचा प्रयत्न करायला निघालेलो. मला दारू आणि मी कसं असतो माहिती आहे का, त्यात 1-2 गोष्टी माझ्या सोयीच्या पण जोडतो मी की ह्याच्यासाठी मी मारायला निघालेलो. मारायला काय निघालो होतो, दारू थांबत नव्हती म्हणून, पण माझ्या सोयीसाठी तिला आता पट्टीत घ्यायचं आहे म्हटल्यानंतर तिला म्हटलं असं आहे. मग ती म्हटली असू दे की त्याला काय, असं करा थोडं थोडं सगळ्यांचं देऊन टाका. झालं मित्रांनो, स्पॉन्सरनं सांगितलं त्या पद्धतीनं संध्याकाळी ध्यानाला बसलो. कुठं मी चुकल्या लोकांनी बघितलं, बायको पण बोलून मोकळं झालो मित्रांनो, हलकं वाटलं. सकाळी उठलो मी, बायको बंबाला बाहेर जाळ घालत होती आणि मी पाणी आणायला बंबातलं गेलो होतो आणि रामभाऊ बायकोकडे बघितलं मी, बायकोच्या पाठीमागं असं ओले आल्यासारखं दिसत होतं, असं म्हणजे ओरा असतो तसं दिसत होतं चेहरा. मी तिला पहिल्यांदा बघायला गेलो तवा जेवढी सुंदर दिसत नव्हती त्याच्यापेक्षा सुंदर दिसत होती आणि मला वाटलं काहीतरी भानगड झाल्या. मी घरातनं पटकन बाहेर आलो आणि त्याच्या आधीचा एक किस्सा सांगतो मित्रांनो, अल्कोहोल कॅन्डमचा कार्यक्रम कसा काम करतो. विषय आहे, विषयाकडे येणार आहे, पण त्याच्या पूर्वी ही घटना सांगणं मित्रांनो गरजेचं आहे. अल्कोहोलिक अॅनिमलचा कार्यक्रम कसा काम करतो बघा. दुसऱ्या दिवशी मी कामावर बाहेर जाताना तिने मला हाक मारली, हो म्हटली आत या. तिनं तिच्याकडे ठेवलेलं तिच्या आईनं दिलेलं 500 रुपये माझ्या हातात दिले आणि मला म्हटली तुम्हाला वाटत कोणतरी अडवल, शिव्या देईल, मारल, जास्तच कोण फोर्स करायला लागलं पैसे घेतले त्या लोकांचं ते, तर त्यांना फक्त एवढं सांगा आता आहे तेवढं घ्या, नंतर मी परत देतो. आजपर्यंत माझ्या एका खऱ्या बोलण्यानं माझी बायको लांब जाईल असं मला जी वाटत होती ना मित्रांनो, अल्कोहोलिक अॅनिमलच्या कार्यक्रमातनं त्या अनुभवातनं मला जाणीव झाली. ऑनेस्टी, ओपन माइंड आणि विलिंगनेस या 3 गोष्टी जर माझ्याकडे असतील तर 100% माझ्या आयुष्याचा स्वर्ग. जे बांधव मला म्हणतात की आम्ही नरकात होतो. अल्कोहोलिक अॅनिमलचा कार्यक्रम मित्रांनो असं म्हणतात की नरकातनं बाहेर काढतो पण स्वर्गात आपल्यालाच जावं लागतं ते ऍक्शनच्या द्वारे. ही घटना सांगायच्या मागे कारण की काय माझ्या बरोबर चांगलं घडलं, मी कशा पायऱ्या घेतल्या, मग ही अजिबात नव्हतं मित्रांनो. मेन विषय काय आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर 12 पायऱ्या झाल्या. 12 पायऱ्या झाल्यानंतर स्पॉन्सरला मी फोन केला. अहो आईची मम्मीची बायकोची सारखी भांडणं होती, ती मी काय करू. स्पॉन्सर म्हटला तू काय करतोय आता, त्या दोघी त्यांचं ते बघतील की तू कशाला म्हणजे इंटरफेअर करू नको त्यांच्या गोष्टीत. 4 दिवसानं परत फोन केला. ती कामाच्या ठिकाणचे आमचं साहेब आहे ना, ती दुसऱ्या माणसाची बाजू जास्त घेते, माझी बाजूच घेणार. मित्रांनो आयुष्यातल्या ज्या भागात मी म्हणजे जिथं हात घालत तिथं काही ना काही अडचणी यायला लागल्या. कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं मी अस्वस्थ राहायला लागलो. त्याच्यानंतर मी स्पॉन्सरशी बोललो आणि स्पॉन्सरनं एक गोष्ट जी मला त्या दिवशी क्लिक झाली, देवाचा आभार आहे मी, स्पॉन्सरनं एक गोष्ट मला सांगितली, गणेश आपला अल्कोहोलिक अॅनिमलचा कार्यक्रम एका मद्यपी बरोबर काम केल्यानंतर जी मिळतं ती इतर कशानंच मिळत नाही. याचा अर्थ एवढाच नाही की जाऊन फक्त मेसेज देणं, पॅम्पलेट देणं. याचा अर्थ असा पण आहे की तुला जो कार्यक्रम मिळालाय तू निस्वार्थ भावनेनं इतरांना देण्याचा प्रयत्न करतोस का, तुझ्या ज्या अनुभव आहे तेवढ्या ह्याच्यात. मित्रांनो मी तो स्पॉन्सरला म्हटलं नाही हो, आणि मला काय जमणार आहे का 12 पायऱ्या द्यायला, शक्य आहे का, म्हणजे त्याला अभ्यास लागतो, त्याला वाचन लागतं. स्पॉन्सर म्हटले गणेश इथं अभ्यासाचा विचारवंताचा काम नाही, 12 पायऱ्या अनुभवांचा कार्यक्रम, त्यामुळं तुला हे काम करावं लागणार आहे. मग मित्रांनो पुन्हा एकदा दारुडा आणि अल्कोहोलिक अॅनिमल्स मध्ये 1 दिवसाची सोबरायटी, 12 सूचनांचं पालन केल्यानंतर 1 दिवसाची सुटका मिळते असं म्हणतात. आणि कार्यक्रम 1 दिवसाचा काय आहे मित्रांनो, माझं पूर्वीचा स्वभाव कधीही उपाळून येऊ शकतो आणि गेल्या 1-2 वर्षात मी असा अनुभव घेतलेत मित्रांनो. आता मी तुमच्यावर आध्यात्मिकतेवर बोलेन आणि बाहेर गेल्यावर जर कुणाचा एखाद्याचा फोन आला घरातला किंवा काही, तर तिथं असभ्य अभद्र भाषा वापरायला मी मागं बघत नाही, कारण माझा तो पूर्वीचा स्वभाव कधीही परत येऊ शकतो म्हणून. आणि आज या विषयाबद्दल मी हे सांगायच्या मागं कारणच एवढं आहे मित्रांनो की मी या अल्कोहोलिक अॅनिमल्स मध्ये आलो, 90 दिवस 90 मीटिंग केल्या. मी कंटिन्यू मीटिंग करतो. मीटिंग करणं ठीक आहे, पण केल्यानंतर ती ऐकल्याला आचरणात आणतो का. आणि नेहमी लक्षात असते, स्पॉन्सर नेहमी म्हणतो, आपली थीम पण तीच आहे की प्रोग्रेस नॉट परफेक्शन, पूर्णत्व नाही, प्रगतीच्या दिशेनं. मित्रांनो माझा स्वभाव कसा आहे माहिती आहे का, मला आयुष्यात परफेक्ट बनायचं असतं कुठलीही गोष्ट. आता मगाशीच विषय झाला की चिठ्ठी घेऊन बोलायचं नाही. चिठ्ठी रामभाऊ यासाठी घेतल्या,
पापा आहेत घातक 7, चुकून 8 माझ्याकडून व्हायला नकोत किंवा 6 व्हायला नकोत. मित्रांनो, ज्यावेळी मी पहिली पायरी घेतली, विषयाकडे वळतो आता, जास्त विषय लांबवत नाही, पण सांगण्यामागचा हेतू एकच होता. रिकव्हरीचा प्रोग्राम जो आहे 10वी 11वी 12वी पायरी रोजच्या रोज करणं, मला मिळालेला कार्य निस्वार्थ भावनेनं समोरच्याला देणं, ही कर्तव्याची भावना समजून, कारण त्यातनं माझा विमा उतरला जातो. आणि ही करत असताना इतर काही गोष्टींचा अडथळा माझ्या आयुष्यात येते, ते म्हणजे आजची जी 7 घातक पाप आहेत ती मेन आहेत. मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येण्यापूर्वीचं प्रसंग सांगण्यापेक्षा अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी कसा वागलो ते मी सांगायला मित्रांनो मला आवडेल. पहिलं पाप मित्रांनो बघूया, अहंकार ही पाप आहे पहिली. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये यायच्या अगोदर मी आजारी होतो, ठीक आहे, मला कार्यक्रम माहीत नव्हता, ठीक आहे, माझ्याकडं काही गोष्टी चुका आणि शिका, आजपर्यंतच्या सगळ्या चुका स्पॉन्सरनं सांगितलं तुला माफ आहे, ती पण ठीक आहे. पण आज ए मध्ये आल्यानंतर माझ्याकडे ज्या चुका घडतात, 10व्या पायरीत सांगितले ती कुणाची तरी शेअर कर किंवा संबंध प्रस्थापित कर 11व्या पायरीत परमेश्वराशी, आणि मग ती बोल, त्याच्याशी बोल, तो मार्ग दाखवल, आणि कोणाला तरी उपयुक्त बनून काम करत राहा, 12व्या पायरीत सांगितले. मित्रांनो, सोबर असताना 2 वर्ष सोबर होतो, ऑनलाईन काम करत होतो, तेलासाठी 100 रुपये लागणार होते. पप्पांना म्हटलं 100 रुपये पाहिजे. पप्पा म्हणले मिळणार नाहीत, तुझं पैसे तू काय करतोस. त्यांचं पण बरोबर होतं, मला एक मुलगा आहे, कौटुंबिक जबाबदारी असते. 100 रुपये जर माझ्याकडे नसतील, माझं समर्थन स्वतःबद्दलचं मित्रांनो असं होतं, पेत होतो, दारू पित होतो, तर मला म्हणायचे रुपया कमवू नको, घरात बसून खा, मी आहे. आणि आता 2 वर्ष सोबर आहे, व्यवस्थित कामधंदा करतोय, बाहेर कुठल्याही तरी इथल्या भानगडीत नसतो, आणि जर इकडे तिकडे नडलं तर 100 रुपये द्यायला काय कमी आहे. राग स्पॉन्सरनं जी कार्यक्रमात मला सांगितलं 10व्या पायरीत अस्वस्थ वैतागलेला समाधानी झाला की व्यक्त हो केला फोन, म्हटलं असं घडलंय का, प्रचंड रागात होतो, म्हटलं असलं आईबाप कोणाला भेटू नये. मित्रांनो, मला अहंकार होता माझ्या 2 वर्ष सोबरायटीचा, मी माझ्या सोबरायटीचं समर्थन करत होतो. आपला कार्यक्रम काय सांगतो, 99% वडिलांची चुकी असेल, ठीक आहे, 1% तुझी कुठं चुकी होती, आणि एक सत्य एकच आहे की गणेश फक्त गणेशची चुकी सुधारू शकतो. गणेश तू कुठं चुकला जी बघ, कार्यक्रमानं मला सांगितले, पण मी 99% पप्पांना दोष दिला. पीत होता, लय मोठ्यानं म्हणत होता रुपया कमवू नको, आणि आता तुम्हाला 100 रुपये म्हणजे मेंबरला 2-3 जणांनी फोन केला, आणि एकाशी बोलल्यावर मन भरत नाही आपलं, मला लय जणांशी बोलायला लागतं. मग 3रा फोन केला त्या मेंबरनं, बरोबर मला आपल्यात पण काही लोक असे आहेत की बरोबर आयडेंटिफिकेशन करून मला शांत केलं त्या माणसाने. तो मित्र मला म्हटला, ए मेंबर गणेश, म्हटला तुझं मी आता सगळं ऐकलं, जरा माझा ऐकशील का. म्हटलं नाही भाऊ, इथनं पुढे इतका पैसा कमवणार आहे, पुन्हा स्वप्नाचं बंगलं बांधायला सुरू केलं, इतका पैसा कमवणार आहे आणि यांना सगळं मी दाखवणार आहे, मी काय चीज आहे. पायऱ्या घेतलेल्या असताना, मला आध्यात्मिक अनुभव आलेले असताना, असं मी म्हणत असताना, दारूपासून लांब असताना, आणि मी म्हणतो यांना दाखवणार आहे मी काय चीज आहे. ते मित्रांनो त्यानं ऐकून घेतलं. तो म्हटला आता मी 2 मिनिटं बोलू का, तूच बोलत राहशील. तर मला म्हटलं बोल. तर म्हटलं आजपर्यंत तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय काय केलं. तर म्हटलं बरंच काय काय केलं या, पण म्हटलं विषय कॉन्व्हर्ट करू नका. मी मागाशी सांगितलं होतं, मी माझ्या बाबतीत वकील असतो आणि इतरांच्या बाबतीत जज. माझ्या वडिलांनी कसं वागावं की मी ठरवणार. तर म्हटलं त्यांनी मस्त केलं असेल काय काय, मला काय. अरे गणेश म्हटलं, मी म्हटलं नाही त्यांचं काय असेल ना, ते आता लेखी काढणार आहे मी. रियाबला किती दिले अंदाजे, त्याच्यापेक्षा 10,000 20,000 जास्त देणार. त्यानंतर माणूस उपचार तज्ञाला किती गेले, तो देव केला, काल सर्प केलं, बऱ्याच जागरण गोंधळ घातलं, किती खर्च झाला असेल माझ्या सकट, बायको सकट, पोरा सकट, ती सगळा मी खर्च देणार, यांना दाखवणार मी काय चीज आहे. पुन्हा सूत्र माझ्या हातात घेतली. मित्रांनो, पायऱ्या घेतलेला असताना, निर्णय घेतलेला असताना हा सूत्र घेण्याचा प्रकार माझ्या बाबतीत घडतो अहंकारामुळं. त्यावेळी त्या मेंबरचं मित्रांनो एकच उत्तर होतं, आणि त्याच्या म्हणजे मी ऐकतो मित्रांनो, परमेश्वरी कृपा आहे, बोलतो, पण आयडेंटिफिकेशन मिळतं मित्रांनो. त्याच्या मित्रांना मला जे सांगितलं दिलंय महत्वाचं होतं. गणेश त्यांचं 10 लाख नाही 50 लाख रुपये तू फेडशील. मी म्हणतो 50 नाही 1 करोड रुपये त्यांचं परत कर. त्यांना म्हणायचं दाम दुप्पट पैसे मी तुम्हाला देतो, तेवढं तुझं समाधान होईल का. तर म्हटलं मग अहो त्यांना समजायला पाहिजे मी काय चीज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तो जो बोलला दिले महत्वाचं होतं. त्याच्यानंतर तो बोलला, गणेश पैसे तर परत देशील रे, पण 4 ते 5 वर्ष घरात दारू पिऊन धिंगाणा घालायचा, रात्र आणि दिवस त्यांची मानसिकता बिघडवली होती. त्यांनी जर एक वाक्य म्हटले की मला पैसा नकोय, माझी ती 4 वर्षाची बिघडलेली मानसिकता परत आणून दे, आयुष्यातला तो परत वेळ मला मिळू दे, तर तू परत करू शकशील का. विचार करायला लावलं मित्रांनो त्या प्रश्नानं मला. आणि अहंकार म्हणा, या पापातल्या बऱ्याच गोष्टी कधीही माझ्या बाबतीत उपाळून बाहेर येऊ शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मी नवीन होतो. एका बांधवानं मला सांगितलेलं, गणेश मीटिंग करतोय
तर समोरच्याचं शेअरिंग तुझं जे काही मत असेल ते एका बाजूला ठेव, त्याचं आहे जेवढं घेता येईल पकडता येईल तेवढं पकड, राहिलेलं सोडून दे, पटत नाही ते. मित्रांनो, ज्यावेळी मी या सात घातक पापांचा विचार करतो ना, अहंकाराची बाजू, माझ्या आयुष्यात मला काय हवं आहे, माझ्या आयुष्यात मला काय नको आहे, ही जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्यात काय अर्थ नाही मित्रांनो. कारण जी मला हॅपी जॉय अँड फ्री लाईफ पाहिजे ती मिळू शकणार नाही मित्रांनो. दुसरं पाप आहे मित्रांनो हव्यास, की म्हणजे लोभ. थोडक्यात मला जी पाहिजे त्याच्यापेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे. मला जी मिळते ना किंवा माझी जी पात्रता आहे त्याच्यापेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे, ह्यो लोभ असतो मित्रांनो. मी एक ठिकाणी जॉबला होतो, मला 7,500 पूर्वी पगार द्यायचे. माझं काम बघून त्यांच्यापाशी कामाला लागल्यावर सोबरायटी मिळाली, सगळीकडे सांगत होतो यांच्यामुळे मला सोबरायटी मिळाली. त्याच्यानंतर मग त्यांनी मला पुन्हा ऑफिसवर घेतलं, वॉचमनचं डायरेक्ट ऑफिसमध्ये घेतलं. पोरगं प्रामाणिक आहे. मग माझी कॉलर टाईट झाली आणि सगळीकडे मोठेपणात बडजाव करण्यात माझ्यासारखा हुशार कोणी नाही मित्रांनो. त्यांनी मला ऑफिसमध्ये घेतलं. काय होतं मेन प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का मित्रांनो, मगाशी 3ऱ्या पायरीचा उल्लेख चाललेला, मगाशी 3ऱ्या पायरीवर लई चर्चा चाललेली आहे मित्रांनो. त्या व्यक्तीनं मला तिच्याजवळ कामाला ठेवलं, जेव्हा घरातली 10 रुपये पण देत नव्हती त्यावेळी त्या व्यक्ती 70,000 रुपये माझ्यापाशी आणून ठेवायची, 80,000 आणून ठेवायची. एखादा माणूस येईल त्याला नेऊन दे म्हणून सांगायची. एवढा विश्वास ती व्यक्ती माझ्यावर त्या काळात टाकत होती जेव्हा घरातली 10 रुपये सुद्धा 10 रुपयाचा विश्वास टाकत नव्हती. आणि मित्रांनो असं झालं, मागाशी एका बांधवांना प्रश्न विचारला की देवाची इच्छा कशी ओळखायची. मित्रांनो काय, मी इथं स्पीकर म्हणून आलोय किंवा माझा अनुभव कथन करतोय म्हणजे मी सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊन आलोय असं नाही. काही गोष्टीत मार पण खाल्लाय, म्हणजे चुकलोय. पण मी चूक आणि शिकाचा कार्यक्रम म्हणते तसं मी चुकलोय काही गोष्टीमध्ये. तो एक निर्णय माझा चुकला होता आणि माझा स्पॉन्सर मला नेहमी सांगतो मित्रांनो, गणेश तुझ्याकडे एखाद्याचं चांगलं झालं ना तर शेअरिंग करू नकोस, पण जर तुझ्याकडे एखाद्याचा अपमान झाला, तुझ्यामुळे एखाद्याला वाईट वाटलं, मानसिकता बिघडली किंवा तुझ्याकडे काहीतरी चुकलं तर तू मीटिंगमध्ये 100% शेअर कर. कारण तू ज्यावेळी तुझं काहीतरी इथं सांगायचं असेल त्यावेळी तुझा अहंकार वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्या मला साहेबांनी काम दिलेलं, अशा परिस्थितीत मला आधार दिलेला, जोपर्यंत दगडाखाली हात होतो तोपर्यंत मी साहेब साहेब करायचो आणि त्यांनी मला 9,000 पगार पण दिला होता, असं जास्तही नाही. पण मगाशी जो प्रश्न विचारला की देवाची इच्छा आणि माझी, मित्रांनो मला कळलं नाही. विषय असा झाला की त्यांना मी माझी सगळी हिस्ट्री सांगितली, माझा घर खर्च किती आहे, मला काय, आणि मला एवढा अमुक अमुक पगार वाढवून द्या. साहेब म्हणले थांब जरा दिवाळीनंतर बघू. आणि गंमत अशी झाली मित्रांनो, त्याच कामावर दुसरी जी व्यक्ती होती माझ्यापाशी आलेली, नवीन माझ्या मागणं आलेली, तिथं माझा अहंकार की मी या साहेबाकडे इतक्या वर्ष काम करतोय, तिथं मला ही नाही दिसलं की ह्या व्यक्तीनं मला कुठल्या परिस्थितीत सांभाळून घेतले. माझा अहंकार लगेच पेटला आणि जसं पूर्वी पिण्याच्या काळात एकदा जर डोक्यात दारूचा विचार आला तर मी स्वतःला थांबवू शकत नसायचो, तसंच आज एकदा जर माझी मानसिकता बिघडली, आपला अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम आहे ना मित्रांनो, मानसिकतेवर काम करणारा कार्यक्रम आहे, संपूर्ण मानसिक बदल. 10वी पायरी का घ्यायला सांगितल्या तर त्या मानसिकतेला पोहोचूच नकोस की ज्या मानसिकतेला गेलो तुझा स्फोट होतो आणि तुला दारू प्यावी लागते. दारूच तुला शांत करते, त्या मानसिकतेला तू पोहोचूच नकोस, त्यापेक्षा तुझी ती तीव्रता कमी कर, हे अल्कोहोलिक अनोनिमस मला सांगते. मित्रांनो मी स्पॉन्सरवर शेअर केलं, ए मेंबरवर शेअर केलं, पण जसं वागायचं तसं वागलो. शेवटी ते काम सोडून बसलो मित्रांनो. त्याचं फटकं गेले 4 ते 5 महिने झालं मी बघतोय आर्थिकतेच्या बाबतीत. त्याच्यामुळं मध्यंतरी मी शेषराज भाऊंना पण कॉल केला होता की माझी मानसिकता प्रचंड बिघडलेली, एकदम व्यवस्थित लिंक लागलेली, जर माझ्या बाबतीत एखादी जर डिस्टर्ब झाली ना पुन्हा लिंकवर यायला मला फार वेळ जातो. पण देवाची कृपा एकच आहे, कारण आज लिंक बिघडली म्हणून दारू प्यायला जात नाही, हीच माझ्यावली देवाची कृपा आहे. नाही तर पूर्वी जरा जरी चाकोरी बदलली तर मी दारू प्यायला जायचो, जरा तरी वाटत एखादा अडथळा आला तरी दारू प्यायला जायचो. पण आज देवाची कृपा आहे मित्रांनो की दारू प्यायला गेलो नाही. आणि इथं हा म्हणजे हे जो लोभ आहे ना 2 नंबरचा मित्रांनो मी सांगितलं, त्या बाबतीत नक्की माझ्या बाबतीत काय घडलं तर 3ऱ्या पायरीची जी सूत्र आहेत ना ती माझ्या हातात घेतली. खराखुरा सरेंडर असतो ना मित्रांनो, मगाशी ते आपल्याला रामभाऊनी सांगितलं, जी काय घडणार आहे ना ती त्याच्या इच्छेने घडणार. वाईट जरी घडलं ना तर त्यानं काहीतरी निर्णय माझ्या बाबतीत घेतलेला असणार. ही जी मानसिकता आहे ना, आज मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला काय मिळालं मला माहित नाही मित्रांनो, पण मी आज इतका भाग्यवान आहे की म्हणजे या रामभाऊंच्या शेअरिंगमधनं एवढं मला शिकायला मिळालं. ते आपल्यात एक म्हणतील बघा, मागाशी मी जे म्हटलं देव नाही तर दारू. मित्रांनो मला जर दारूकडे जायचं नसेल ना तर ती अध्यात्मातली किक, आणि अध्यात्मातली किक म्हणजे काय तर मला आलेला आध्यात्मिक अनुभव, मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव, मला कुणी सांगितलेला अनुभव नाही. पण ते अनुभव येतेच कधी मित्रांनो, ज्यावेळी मी रिकव्हरीच्या प्रोग्रामवर चालायचा प्रयत्न करतो तेव्हा. याच्यानंतर मित्रांनो मी एक म्हणजे असं ह्या विषयावर मी फारसं बोलणार नाही, माझी म्हणजे जास्त इच्छा नाही या विषयावर बोलायची. ही कामलांचा हा विषय आहे मित्रांनो, ह्या याच्यावर पुन्हा शेअरिंग्स पण होणार आहेत मित्रांनो. पण एक अल्कोहोलिक अनोनिमसचा सभासद
आणि प्रामाणिकपणे मिटिंग करतोय. यात कुठलाही मोठेपणा नाही, सांगण्यामागे काही स्वार्थ नाही की खोटं म्हणजे निगेटिव्ह सांगायचं आणि स्वतःला मोठं करायचं, असा काही एक स्वार्थ नाही मित्रांनो. एका मेंबरला मेसेज दिला, मेसेज दिल्यानंतर मेंबर पित होता, त्याच्या मिसेसचा फोन आला, मिसेसच्या बरोबर 4-5 वेळा फोन झाला, फोनवर बोलत होतो मित्रांनो आम्ही. आणि एक दिवस अचानक बोलता बोलता बोलणं जास्तच वाढलं, हसणं वाढलं आणि मला पण असं वाटायला लागलं की अजून बोलत राहावं, काहीतरी विषय वाढवायचा आणि बोलत राहायचं, काहीतरी विषय वाढवायचा आणि बोलत राहायचं. देवाची कृपा, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो, इथं माझा जीव वाचलाय. त्यांना म्हटलं मला अर्जंट काम आहे, फोन कट केला आणि पहिला स्पॉन्सरला फोन लावला. म्हटलं भाऊ माझी भावना भरकटली म्हटलं इथं आता. मित्रांनो माझ्या आता अंगावर काटा आला. म्हटलं माझी भावना भरकटली आणि ही माझ्या लक्षात आलं की ही सुरुवात आहे. जर मी आज तुमच्यापाशी नाही शेअर झालो ना तर उद्या मी काम सोडीन, धंदा सोडीन, घर सोडीन, दार सोडीन. दारू नाही पिणार पण ह्या गोष्टीत इतकं स्वतःला गुंतवून घेईन. घरातली म्हणते आणि घरातली एकदा मिसेस म्हटल्या पण ही पीत होतं तेव्हा बरं होतं. ही वेळ घरात त्यांच्यावर म्हणायची काय येते मित्रांनो, तर संपूर्ण व्यक्तिमत्वाला संपूर्ण बदल किंवा संपूर्ण मानसिक परिवर्तन जर माझ्यात घडलं नाही आणि जर माझ्या घरातली अजून मला घाबरून असलेली ह्याला काय बोललं तर जाईल प्यायला म्हणून, तर कुठंतरी मी कुठं आहे आता याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. आज आनंदानं सांगतो माझी बायको 4-5 वर्षे अजिबात घरात वाद कोणाशी घालत नव्हती. आज ती वाद घालायला लागल्या त्याच्यावरून मला समजतं की मी रिकव्हरीवर आहे. आज ती मला पडदिशी उलटं बोलायला लागली. मम्मी म्हणते तुला कळत नाही का बाजार आणायचा आहे, कामाधंद्याचं बघ. मला कळायला लागलं मी रिकव्हरीवर आहे. कारण एका मेंबरकडं मी ऐकले ज्या दिवशी तुमची बायको तुमच्या अंगावर लाटणं घेऊन येईल त्या दिवशी समजायचं तुम्ही रिकव्हरीच्या मार्गावर आहात. कारण पूर्वी ज्या वेळेला तिने छोट्या छोट्या गोष्टीहून सुद्धा काही 1760 कारणं काढून मित्रांनो मी दारू पेलेलो आहे. आणि त्यातलं मेन अडथळं काय तर ही 7 घातक पाप आहेत मित्रांनो. अशीच एक घटना घडली जिच्यावर माझं प्रेम होतं. एकतर्फे प्रेमात आयुष्यात पहिल्यांदा बारवर बसलो, आयुष्यात पहिल्यांदा दारू पिलो नाही, आयुष्यात पहिल्यांदा बारवर एकट्यानं बसलो, ती तिच्यावर असणार एकतर्फी प्रेमासाठी. मुळात मी भावनिक आणि हळवा आहे मित्रांनो. तिला माझ्याबद्दल फक्त मला एवढंच सांगायचं होतं, अरे माझं लग्न ठरलंय. मी लगेच तिला सांगायला सुरू केलं, अगं माझं तुझ्यावर प्रेम होतं, मी हातावर असं तुझ्याबद्दल काढलेलं ब्लेडच्या पानानं काढलेलं. मग ती पण म्हटली, मी म्हटलं अगं तू काय म्हटली असती मी जर विचारला, आणि ती फार दिवशी म्हटली विचार केला असता की. मित्रांनो इमोशनल झालो मी, आधीच भावनिक आहे, मी अडकून पडलो त्यातच. आणि परत तिथनं आमची एक डोंगर आहे, निम्म्या डोंगरात चालत वर गेलो आणि तिथनं फोन लावला, घाबरत तिच्यावर बोलतो. ती म्हटली एवढा घाबरलायस का म्हणून, तर नाही मी म्हटलं तुम्हाला आवडतेस एवढं सांगायसाठी मी इतक्या लांब आलो डोंगरात चालत. आणि त्या दिवशी मित्रांनो तिच्याबरोबर म्हणजे तिच्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशी ज्या वेळेला ती देवदेव चाललेला तेव्हा मी तिला काय काय मेसेज टाकले. एकदा ती रात्रीची झोपलेली असताना लग्न झाल्यानंतर मी तिला मी त्यावेळी पित होतो त्यामुळे रात्रीचा 3 वाजता ब्लॅकआउट मध्ये मेसेज टाकला. दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला. ही मी का सांगतोय मित्रांनो, ही सोबरायटीतलं नाही, सोबरायटी पूर्वीच आहे. पण गंमत अशी झाली, आता माझ्या मिहुनीचं लग्न झालं 1-1.5 वर्षापूर्वी आणि ती पण मिहुनीला तिकडनं पाहुणी लागते, ती पण लग्नाला आलेली आणि मी पण लग्नाला गेलेलो. आणि हळदीचा कार्यक्रम होता. आता हे बाबा संध्याकाळी 3:00ला मेसेज टाकतो माहित आहे गप बसावं ना. ही माझ्या कानात येऊन म्हटली आपण दोघं डान्स करायचं. मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमसची केवळ कृपा, परमेश्वराची कृपा, कार्यक्रमाची जादू, भावना भरकटली नाही मित्रांनो. कदाचित त्याच्यामध्ये ही कारण असावं, परमेश्वरानं आधी परीक्षा घेतलेली माझी, ते जो मी घटना सांगितली तिथं माझी भावना हल्लेली. मित्रांनो आज सातत्यानं इथं सुद्धा शेअरिंग करत असताना इथून बाहेर पडल्यानंतर मी कुठं मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतोय का? मी खरंच माझ्या घरातल्यांना अजून एक गोष्ट मित्रांनो सांगतो की त्यावेळी ती घटना ज्यावेळी दिवशी घडली त्यावेळी ती गाडीत बसून जाता जाता मला एवढीच म्हटली, लय आता बिघडलायस तू, एवढंच म्हटली, लय बिघडलायस आता तू. आणि मी काय स्टेटस ठेवला तर तिला ते लाईक पाठवणार काय पाठवणार. जसं मी आज दारूपासनं पूर्वी मी रियाबनं यायचो ना, दारूच्या अड्ड्याकडे घाबरत जायचो, मला वाटायचं मी पिलो तर. आज मित्रांनो तिचा स्टेटसचा कशाचा काही एक रिप्लाय आला तर मी घाबरत नाही किंवा माझी भावना हलत नाही, केवळ अल्कोहोलिक अनोनिमसमुळे. नाहीतर माझी चांगली चाललेली सोबरायटी कधीही असू शकते. ही अल्कोहोलिक अनोनिमसचा खरा कार्यक्रम काय आहे मित्रांनो माझ्या दृष्टीनं, तर दारू ही माझी मूळ समस्या नाही तर माझा उपाळून येणारा अहंकार. ज्यावेळी मित्रांनो मी रागाचा आढावा घेतला, त्या रागाच्या आढाव्यात उदाहरण देतो, माझ्या पप्पांचं नाव होतं. त्यांचं कारण एक होतं की त्यांनी गाडी विकली. अहो रात्रीच्या 2-2, 3-3 वाजता एकदा तरी आमच्या त्या सह्याद्री मल्टीस्पेशालिटीमध्ये ऍडमिट केलेलो, गाडीवरून पडलेलो ब्लॅकआउट मध्ये. घरी फोन गेलं, जाग आली तेव्हा पप्पा समोर होते. पप्पा घाबरले होते, ह्याच्या हातात गाडी दिली तर ह्याचं बरं वाईट होईल. पप्पानी गाडी विकली. मग त्याच्यानंतर ज्यावेळी मी त्या रागाच्या आडव्यात पहिल्यांदा बघितलं, आत्मसन्मान दुखवला, आर्थिक असुरक्षितता जाणवली, महत्वाकांक्षा म्हणजे माझ्या इच्छेच्या आड आली.
वैयक्तिक संबंध पप्पाशी बिघडले, लैंगिकतेच्या बाबतीत आता पप्पांशी वाद आणि पप्पांचा राग डोक्यात असल्यानंतर मला घरात मिसेस बरोबर संबंधाच्या बाबतीत प्रॉब्लेम येणार, मी अस्वस्थ असल्यानंतर त्यातला आनंद घेऊ शकणार नाही, गर्वाचं हरण झालं म्हणजे माझा अपमान झाला. आता मी गावात गेलो मला एखाद्यानं बघितलं तर काय म्हणतील, अरे रिक्षानं गाडी कुठं आहे, मग माझा अपमान नाही का होणार. मित्रांनो, ही गर्वहरण, ही अहंकार, ही अपमान, वेगवेगळ्या येणाऱ्या भीत्या, ह्या गोष्टीकडे वारंवार लक्ष ठेवायला लागतं मित्रांनो. आता मेन मुद्द्यावर येणार आहे, या ज्या गोष्टी ठराविक पोकळ सांगतो मित्रांनो, भरपूर काय बोलण्यासारखं. संताप किंवा राग, ह्या संतापाच्या काळात वर्षात 3 रूम बदलल्या, 5 जॉब बदललं. कारण एकच होतं की मी घरात मध्ये पैसे देऊ शकत नसायचो, कारण मी एक हप्ता काढलेला, त्याचं पेड करण्याच्या नादात माझ्याकडनं पैसे देणं झालं नाही. वहिनीचं आमच्या घरात भांडण चाललेलं, एकत्र कुटुंब होतं. संताप काय करतो बघा माणसाच्या आयुष्यात मित्रांनो. माझ्या आयुष्यात संतापानं काय केलं मित्रांनो, वहिनीची म्हणजे वहिनीचा राग असायच्या, सारखं काहीतरी टोमणं द्यायच्या, मग मी ऐकून घ्यायचो, ह्या मला बोलणाऱ्या कोण. आणि एक दिवस मुलाला शाळेत सोडायला, आणि माझ्या भावाचा मुलगा आणि माझा मुलगा दोघं एकाच शाळेत एका वर्गातच आहेत. त्या म्हणल्या जावा की म्हणावं, मग एका दिवशी गेलं म्हणून काय बिघडता येईल, भाऊजीसनी म्हणावं. मग ते जी टोन आहे ना मित्रांनो, ती बोलण्याची टोन आहे ना, मला सहन नाही झाली. आदल्या दिवशी चांगली मिटिंग करून आली, 12 पायऱ्यांचं म्हणजे मार्गदर्शन, स्पॉन्सरची साथ, अतिशय आनंद आहे, छान आहे म्हणून सांगून आली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनींचं ऐकलं मित्रांनो, प्रचंड संताप आला, अनावर राग आला. रागारागात बाहेर आलो, म्हटलं कानपाडीत दे. मित्रांनो, मी सुसाईड बॉम्बर आहे, कधी फुटेल सांगता येत, कसा फुटेल सांगता येत नाही. दारूच प्यावी लागला असं अजिबात नाही मित्रांनो. घर हल्लं होतं आमचं. माझ्या बायकोनं माझ्याकडे बघितलं ना, माझी बायको कापत होती, म्हटली तुमचा राग बघितला की मला भीती वाटते, तुम्ही पेलेलं बरं. त्या दिवशी म्हटलं, आणि अजून एक गंमत सांगतो, त्याच्या आदल्या दिवशी, अगं तू वहिनीच्या बायकोला सांगत होतो, तू वहिनीच्यावर भांडू नको, तुला सांगतो गोडी गुलाबीन राहील वर्षभर, आपली आर्थिक परिस्थिती सेटल झाली की आपण बाहेर जायचं. तिला मी समर्थन करतोय, तू कसं राहिलं पाहिजेस. मग तिला एका पाली म्हणून गाव आहे, त्या देवाला 50 किलोमीटर घेऊन गेलो, पटवून द्यायला की घर सोडाय नको, रूम घ्यायला नको. आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो ह्यो किस्सा घडला. म्हटलं आज मी सुट्टी टाकणार आहे, रूम बघायला जाणार आहे, आणि उद्या 2 दिवसात शिफ्टिंग करायचं आहे. त्या दिवशी त्या संतापाच्या भरात बायकोपाशी इतकं मी काय वाईट बोललो मित्रांनो, की म्हटलं वहिनीसनी मी माझ्या कुत्रे म्हणलो, कुत्रे तुला कान पडील, सुट्टी देणार नाही, नादाला लागू नकोस. म्हटलं कशी भावाच्या गळ्यात पडल्या, मिळली असली, मिळली तर बरं होईल. मित्रांनो, मी किती स्वार्थी माणूस आहे बघा. माझ्या भावाची बायको मारावी यात माझं सुख आहे, माझ्या पुतण्याची मम्मी मारावी यात माझं सुख आहे. म्हणजे अल्कोहोलिक आणि माझा प्रोग्राम मला हे सांगत नाही, जरा आता भरून आलेलं झालं मित्रांनो. मी कधीही फुटू शकतो, म्हणून ही संताप, राग, खुन्नस, चीड, अहंकार, मोठेपणा, बळीजाव, यापासून मित्रांनो मला लोक आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याचं. तिसऱ्या पायरी जसं घर, काम, मीटिंगचं संतुलन आवश्यक आहे ना मित्रांनो, तसं प्रायोरिटी, मला आता कुठल्या गोष्टीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे हे जेव्हा मला लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. मागाशी मी सांगितलं मित्रांनो, माझ्या भावानं माझ्यावर संशय घेतलेला, त्यावेळी त्या मागाशी मी सांगितलं ना मित्रांनो अनुभवात, त्या मेंबरशी बोललो. मेंबर म्हटलं तुझ्या विश्वास आहे का. त्यावेळी मेंबरनं मला सांगितलेलं की तू रागाची प्रार्थना कर, देवा मला, त्याचं नाव हरीश आहे, हरीश बद्दल मनामध्ये राग आहे, त्याला सुख, समाधान, शांतता मिळू दे, आणि माझ्या आयुष्यात मला जी काय हवंय ती मला न देता त्याला दे. ही प्रार्थना मित्रांनो मला स्पॉन्सरनं सांगितलेली असती, कार्यक्रमानं सांगितलेली असते. पण या कार्यक्रमाचा विसर पडतो मित्रांनो, कारण पूर्वीचा स्वभाव माझा कसा, कधी, आणि अल्कोहोलिक अनिमियाच्या म्हणून 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि त्या दिवशी त्या प्रसंगात मला जाणीव झाली की 1 दिवसाचा एकदाचा मद्यपी तो कायमचा मद्यपी म्हटले, पण एकदाचा सोबर तो कायमचा सोबर असं कुठंच म्हटलं नाही अल्कोहोलिक अनिमिया. आणि म्हणजे का, त्याचं कारण मला माझ्या अनुभवातनं मिळालं. कारण मी कधी फुटू शकतो, माझ्या मनात कधी कुठला विचार येईल, मग तो अहंकाराचा येईल, हव्यासाचा येईल, कामलालसेबद्दलचा येईल, किंवा मग संतापाचा येईल, मी सांगू शकत नाही मित्रांनो. खरंच मित्रांनो मी निस्वार्थी आहे का. वहिनीने मला मान द्यावा, जरी मी पैसे कमवत नसेल तरी म्हणावं ठीक आहे भाऊजी असू द्या, थोडे दिवसानं कमवतील भाऊजी, आम्ही तोपर्यंत खर्च करू. कार्यक्रम मला तिसऱ्या पहिलेच मित्रांनो सांगतो, प्रार्थना, देवा मी तुझ्या चरणी लीन आहे, तुझ्या बरोबर राहून तुझ्या इच्छेला मान देण्यासाठी स्वार्थाच्या बंधनातनं तू मला मुक्त कर. देवाला मी मागतो या की मला स्वार्थाच्या बंधनातनं मुक्त कर. आणि मी खरंच मित्रांनो स्वार्थाच्या बंधनातनं मुक्त व्हायच्या मार्गावर आहे का इथं याचं नावागत आले की मी एवढ्या वर्षी सोबर आहे, आता एवढीच वर्ष झाली, मी एवढे बाहेरचे कार्यक्रम केले, माझे एवढे स्पॉन्सर, माझं काय का, म्हणजे मी काय गोष्टी, म्हणजे असं मी कुणाला मित्रांनो नावं नाही ठेवत,
पण अनुभव घेतलेले आहेत मित्रांनो. कार्यक्रम एक दिवसाचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रम माझा आणि माझ्यासाठी. आज मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या इथं जी कार्यक्रमात हजेरी लावल्या ना, ते मी इथं कुणाला ज्ञान वाटायला आलेलो नाही. माझं अनुभव, मी ज्यावेळी मला विषय भेटला त्यावेळी त्यांना स्पष्ट सांगितलं, या विषयावर मी कधी बोललेलो पण नाही, पण प्रत्येक गोष्टीवर जेवढं काय माझा अनुभव असतील ते प्रामाणिकपणे सांगण्याचा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करीन. आणि ते म्हटले कार्यक्रमच आपला तो आहे, त्या अनुभवांची देवाणघेवाण. भाऊ तुम्हाला जी वाटेल योग्य ती तुम्ही बोला. मेन विषयावर येतो मित्रांनो, आदाशीपणाकडे. आता बोलू का नको असं झालेलं, बोलतोच. आदाशीपणा येऊ मित्रांनो असा विषय आहे. शेअरिंगला मला उभं केलं ना तरी मला कळत नाही मला किती बोलावं. घरातनं बाहेर मिटिंगला जातो मित्रांनो, मिटिंग संपती 11ला, बायको घरात जेवायला वाट बघत बसलेली असती आणि 1:30 वाजले तरी मी घरी गेलेलो नसतो. माझा पायच निघत नाही. मी ती म्हणतात का नाही, एक म्हणजे एकच करत राहतो. आतीचा आजार म्हणतात, आदाशीपणा. खायला लागलो की खाण्यावर जोर, बोलायला लागलो की बोलण्यावर जोर. मला ऐकून घेणं माहीतच नाही किंवा समोरच्याला पण विचारायचं असतं, तुला काय बोलायचं आहे का. मी ए मध्ये आल्यावर शिकलोय की समोरच्याला विचारायचं, तुझं झालंय का, मी बोलू का थोडंसं आता तुला, आणि फोन केल्यावर तुम्हाला वेळ आहे का 2 मिनिटं 5 मिनिटं, मी बोलू शकतो का. मित्रांनो माझी तोप एकदा धडधडायला लागली ना की जणू काय म्हणजे मी विवेकानंद असल्यासारखाच वागतो. म्हणजे जग बदलण्याची स्वप्न बघायला सुरू करतो मित्रांनो. पण 12 पायऱ्या घेतल्यानंतर समजतंय की स्वतःला बदलणं एवढं अवघड आहे मित्रांनो. मत्सराबद्दल मित्रांनो तुम्हाला थोडंसं सांगेन की दुसऱ्याकडे एखादी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही. रामभाऊ चांगलं मला जमत, मग त्यांच्याबद्दल द्वेष, त्यांचा तिरस्कार, त्यांच्याबद्दल संताप. मत्सर म्हणजे तिरस्काराची किंवा द्वेषाची भावना किंवा राग, संताप की त्यांच्याकडे आहे पण ती माझ्याकडे नाही, त्यांच्याकडे माझ्याकडे नसल्यामुळं मला त्या व्यक्तीचा येणारा राग म्हणजे मत्सराची भावना मित्रांनो. आणि आता सगळ्यात जास्त मी प्रामाणिकपणे कबूल करतो मित्रांनो, आळस. ह्या गोष्टीवर माझं काम चाललंय मित्रांनो. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर जी मगाशी मी म्हटलं की मला 1.5 वर्षानंतर बायको म्हटलेली तुम्ही पीत होता तेच बरं आहे, किंवा जर माझ्यामध्ये व्यक्तिमत्वात बदल झाला नाही तर त्याचा काय अर्थ. मित्रांनो ज्यावेळी मी स्पॉन्सरची काही गोष्टी बोलत होतो त्यावेळी स्पॉन्सरनं सांगितलं एकच वाक्य मी नेहमी लक्षात ठेवलंय, गणेश परफेक्ट बनाय जाऊ नकोस. मला इथं आलं ना, मला नांदेडला बोलवलंय, एखादा विषय दिला, लोकांनी म्हटलं बाई काय बोलला गणेश, म्हणजे संपूर्ण सगळ्या विषयावर छान बरं का. प्रत्येक गोष्टीत मला असं ही पाहिजे असते, म्हणजे परफेक्ट बनायचा प्रयत्न असतोय मित्रांनो माझा. घरामध्ये कधी आईबापाची काळजी घेतली नाही, पण आता तिथलं काम राग सोडले पगार वाढवण्यात म्हणून. आणि वडिलांनी पार्किन्सन झाल्या, वडिलांनी म्हटलं नाही जरा तुमच्यापाशी महिनाभर थांबतो, तुम्ही आजार आहे. मी स्पॉन्सरपाशी बोललोय मित्रांनो. मला म्हणजे इथं सांगायला काहीच वाटत नाही, कारण हाच कार्यक्रम आहे पूर्णतः खुल्या मनानं. माझ्या ज्या भावना आहेत ती इथं खुल्या मनानं कबूल करणं. आणि मित्रांनो खरं सांगू का, अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आता उपस्थित बांधव आणि उच्च शक्ती इथं परमेश्वर उपस्थित आहे मित्रांनो. जिथं जिथं मी प्रामाणिक खुल्या मनानं राहतो तिथं कसलीही जगातली कुठलीही वाईट गोष्ट माझा केस म्हणजे बालही बाका नाही करू शकते म्हणतात ना, तुझं केसालाही धक्का लागू शकत नाही माझ्या. अल्कोहोलिक अनोनिमसच्या त्या उच्च शक्ती परमेश्वरामध्ये इतकी ताकद आहे. पण ती कधी आता आळस याच्याबरोबर बोलताना मला एवढंच बोलीन मित्रांनो, हा कार्यक्रम ऍक्शनचा आहे. मुळात हा कार्यक्रम ऍक्शनचा आहे. त्यामुळं पूर्वी मी दारूवर डिपेंड होतो. मग त्याच्यातनं बाहेर पडायसाठी मला काहीतरी ऍक्शन करावी लागली. मी ए मध्ये आलो. ए मध्ये पण काही गोष्टी सांगितल्या, बघ तुला जर पटलं तर बघ. आम्ही केलं, आम्हाला पटलं, मग मी म्हटलं ठीक आहे मला पण करायचंय, मग मी पण केलं मित्रांनो. तिथे ऍक्शन केली. आळसावर जर मात करायची असेल तर मला ऍक्शन केली पाहिजे. आणि मेन गोष्ट तिथंच आहे की मला म्हणजे ऍक्शनच्या बाबतीत मी मित्रांनो मी स्वतः कमी पडतोय. मी बोलतोय तुम्हाला, पण परमेश्वराकडे हीच इच्छा आहे की मला या गोंधळातनं बाहेर काढ परमेश्वरा. की आत्ता मूड असतो तर आत्ता मूड गायब झालेला असतो, भयानक आहे मित्रांनो. म्हणजे एकेकाळी मी रडायचो. मगाशी जेव्हा रामभाऊंचं शेअरिंग ऐकलं तेव्हा वाटलं, म्हणजे इथल्या बांधवांचं शेअरिंग ऐकल्यानंतर जी आशा मिळते तीच मला मिळाली की आपलं दुःख किरकोळ आहे. इथल्या बांधवांचं दुःख ऐकल्यानंतर ज्या गोष्टीनं ते हसत खेळत एक बबलिंग कॉन्फिडन्स म्हणते त्याला, म्हणजे असं लहान मुलासारखं बोलणं, हसणं आणि हॅपी जॉय अँड फ्री लाईफ ही तर हेच मेन गोष्ट आहे. आणि मित्रांनो ए मध्ये आल्यानंतर तीच मला मिळालं पाहिजे. आणि नुसतं दारूचा तोंडाचा वाद जाऊन उपयोग नाही. तर ह्या गोष्टी जिथं जिथं अहंकार वर येतोय का रोजच्या रोज मी सकाळी मित्रांनो 11व्या पायरीत रोज सकाळी स्वतःकडे बघतो, आज मला दिवसभर कसं राहायचंय, मला दिवसभरात काय करायचंय. परमेश्वराला प्रार्थना करतो की मला माझ्या बरोबर तू चल आणि मला सहाय्य करतो काय तिथं अडचणीत अहंकार उपाळून येत. तरी पण संध्याकाळी मित्रांनो अहंकार उपाळून आलेला असतो ती बघतो, कुणाला दुखवलं ती बघतो, शक्य असेल त्यांची माफी मागतो. दिवसभरात 10व्या पायरीत ती कधी केलेलं असते. पण ही मित्रांनो मला का करत राहू लागणार
सांगणार आहे रिकव्हरी मधलं मेन अडथळं काहीतरी 7 घातक पाप आहेत. ह्या 7 त्यातलं मेन अहंकारी मेन पाप आहे. मी म्हणतो तसं घडलं पाहिजे ही वृत्ती माझी. त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की ह्या 7 घातक पाप या विषयावर मला विषय दिला होता. मी अगोदरच बोललो होतो की मी कधी या विषयावर बोललेलो नाही. मित्रांनो मी पण या सुधारणेच्या मार्गावरच एक मध्यपे आहे आणि प्रयत्नशील आहे की यातून मला बाहेर पडायचं आहे. विषय ह्यासाठी घेतला घाम फुटलेला ज्यावेळी विषय ऐकला तेव्हा, पण विषय यासाठी घेतला की अल्कोहोलिक अनोनिमसने एक धैर्य दिले आणि स्वतःकडे बघण्याची एक संधी म्हणून मी हा विषय घेतलेला. मित्रांनो या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, अनुभव कथनाची संधी दिली. ग्रॅटिट्यूड समूहाचा मी आभार मानतो. इथं उपस्थित वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व बांधवांचा आभार मानतो. माझ्या उच्च शक्तीचा आभार मानतो. धन्यवाद.